हॅलो स्टुडंट्स, तुम्हाला पहिल्यापासून म्हणजे पहिलं स्टार्टअपपासून तुम्हाला गोंडे कसे काढायचे ह्याचं मी नॉलेज देते. सो अशा प्रकारची रेशमची गुंडी असते आणि त्याच्यावरती कवर असतो. आता सध्या माझ्याकडे तो नाही आहे. त्याचा कवर फेकून द्यायचा नाही. प्रत्येक कलरचे शेड असतात आणि ते शेड जे आहेत. हॅलो हॅलो स्टुडंट्स, तुम्हाला गोंड्यांचं बेसिकपासूनचं नॉलेज देते. सो आपला जो क्लास झालेला आहे ऑनलाईनचा त्याच्यामध्ये क्लिअर गोष्टी आलेल्या नाहीत लक्षात, कारण आपण ॲप्लिकेशन चेंज केल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम आला रेकॉर्डिंगमध्ये. 1.5 तासाचा जो क्लास आहे तो 1.5 तासाचा जो क्लास आपण तसाच्या तसा आपण टाकू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्टुडंटचे प्रॉब्लेम्स पण होते आणि तुम्ही तो 1.5 तास स्वतः प्रॅक्टिस करण्यासाठी तुमच्यासाठी अडचण येऊ शकते. त्यासाठी हा स्पेशली मी करून टाकते. तर रेशम प्रत्येक वेळेस डिझाईन करताना अशा 2 गुंड्या घ्यायच्या. आता थोडासा हा कलर थोडासा वेगळा आहे, पण आता सध्या माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते मी ते वापरले. 2 कलर एकसारखे वापरायचे आहेत. आता एक घेऊया गुंडी आणि ह्या गुंडीच्या वरती कागद असतो. आता हा वापरलेला आहे मी आणि हा कागद माझ्याकडे नाही आहे, पण ते तुम्ही चुकी करायची नाही. आता हा आहे बेबी पिंक कलर. बेबी पिंक कलर आहे तर ह्याच्यावरती शेड असतो. प्रत्येक कलरचे वेगवेगळे शेड असतात. तर ह्याच्यावरचा कवर काढायचा आणि तो आपल्याला मुरगाळायचा आहे. मुरगाळून ह्याच्या आतमध्ये घालायचा आहे. आणि वापरताना गोंडे काढताना दोन्ही सोबत धागे घ्यायचे आहेत असे. ओके, सुरुवातीला गाठ मारून घ्यायची 2 धाग्यांची. ओके, तर आता प्रोफेशनल स्टाईल सांगते पहिली आणि नेक्स्ट मी माझी स्वतःची स्टाईल सांगेल, जेणेकरून आपल्या साडीला 25पेक्षा जास्ती गोंडे असतात. आता ते 25 असतात, 30 असतात किंवा 30पेक्षा जास्ती पण करू शकतो किंवा कमीही, ते आपल्या डिझाईनवरती राहतं. सो ज्या प्रोफेशनल स्टाईल आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला दिवस अख्खा जाऊ शकतो त्या कामामध्ये, आणि माझी जी स्टाईल आहे त्याच्यामध्ये जास्ती प्रमाणात गोंडे निघू शकतात. तर गोंडे काढण्याची पहिली मेथड आहे ही. अशा प्रकारचा पुट्टा किंवा तुम्ही पॅड घेऊ शकताय किंवा वहीचं पान घेऊ शकताय, किंवा तुम्ही एखादं हुक दरवाजाला खुंटीला आपण ठोकू शकताय. तर सुरुवातीला काय करायचं, हे गाठ मारलेला धागा 2 गुंड्यांची एकत्र धागा घेतलेला आहे मी आणि इथं मी गाठ मारलेली आहे. गाठ मारल्यानंतर हा जो पुट्टा आहे ना, ह्या पुट्ट्याच्या वरती असं बोट ठेवायचं आहे. बोट ठेवल्यानंतर आता मी बोट ठेवले आणि बोट ठेवल्यानंतर आता आपल्याला राऊंड घ्यायचं आहे. आता